अनागरिक धर्मपाल यांची जयंती आज हर्ष आणि उत्सवामध्ये रत्न बौद्ध महासंघ देवरोड काळेवाडी आणि थेरगाव या केंद्राच्या वतीने आज साजरी करण्यात आली। यावेळी इंग्लंडचे ज्येष्ठ धर्मचारी रत्नसागर यांची उपस्थिती ही प्रार्थनीय होती। अनेक धर्मचारी धम्ममित्र धम्मसहाय्यक यांनी आजच्या या अनागरिक धर्मपाल यांची 160वी जयंती आज साजरी करताना मोठ्या समूह आज एकत्र आलेला आहे। यामध्ये धर्मचारी संघ सिद्धी दापुडी यांनी अतिशय प्रभावी असं मार्गदर्शन आणि प्रवचन आजच्या प्रसंगाला त्यांनी दिलेलं आहे। अनागरिक धर्मपाल यांचं जीवनपट प्रभावीपणे त्यांनी आपल्या शैलीतून मांडलेलं आहे आणि आपण हे दृश्य पाहत असताना आपण इतरांपर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहे। अनागरिक धर्मपालांची जयंती लाईक कमेंट शेअर करायचं आहे। बहुजनाच्या हक्काच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे। गेला आणि आमचा एक सुंदर संपर्क झाला आणि त्या संपर्कामधून ते जे काही त्यांनी थोडीफार माहिती सांगितली ते मी अगदी शॉर्टमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर त्यांनी असं सांगितलं आता ते संघ सिद्धी जे आहे म्हणजे संघामध्ये परिपूर्णता लाभलेले असं त्यांचं नावाचा अर्थ आहे। परिपूर्णता म्हणजे संघामध्ये संघाची परिपूर्णता लाभलेली, तर असं त्यांच्या नावाचा अर्थ त्यांनी सांगितलं होता। तर ते सांगताना असे म्हणाले की एक दोन गोष्टी ज्या त्यांच्या जीवनाबद्दलच्या की बाबासाहेब आहे त्या बाबासाहेबांना त्यांच्या आईने पाहिलं होतं आणि नुसतं पाहिलंच नाही तर त्या त्यांच्याशी बोलल्याही होत्या। म्हणजे त्यावेळेस बाबासाहेबांच्या बद्दल कुणी नाव घेतलं आणि त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की आपल्यावरती असा प्रभाव पडायचा आणि प्रत्यक्ष पाहणं म्हणजे ह्या घरावरती त्या बाबासाहेबांच्या विचाराचा किती प्रभाव असेल ते मला अंतर्यामी जाणवायला लागलं। एवढंच नाही तर पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की 1980च्या अगोदर भंते त्यांच्या घरी येऊन काही दिवस राहत होते, संध्याकाळचे रात्री मुक्काम करत होते आणि त्यावेळेस ते 5 वर्षाचे होते। तर ज्या बाबासाहेबांना आहे ना बाबासाहेबांचं जे काही कार्य आहे जे भंतेनी पुढे लिहिलेलं आहे प्रत्येक ठिकाणी असं मला खूप त्याचा प्रभावशाली ती गोष्ट वाटली याच्यासाठी की भंते असं त्यांच्या भेटीमध्ये बाबासाहेबांच्या भेटीमध्ये असं भंते म्हणतात की चिवर घालणं आणि ग्रहत्याग करणं आणि धर्माचा प्रसार करणं हे फार सोपं आहे, कुणी करू शकतो, पण बाबासाहेबांनी संसारात राहून जे कार्य केलेलं आहे ते कुणीही करू शकत नाही। ते एकमेव बाबासाहेब आहे। म्हणजे अनेक वर्ष लोकांनी प्रयत्न केले पण जी गोष्ट त्यांनी साध्य केली ती दुसऱ्याला जमलेली नाही। अशा भंतेंचा सुद्धा त्यांना सहवास लाभलेला आहे त्या घराला आणि हा वारसा म्हणजे खूप जुना 80 पासूनचा। पण त्यानंतर मी त्या सांगत होते मी ऐकत होतो की त्यांचा संघाशी खरा जो संपर्क आला तो 2010 मध्ये आला। म्हणजे 80 ते 10 हा 30 वर्षाचा मध्ये खूप मोठा असा काळ गेलेला आहे। तर मग त्यांच्या घरच्यांच्या बद्दल किंवा त्यांच्या कौटुंबिक ह्याच्याबद्दल जेव्हा मी विचारलं तेव्हा त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांच्या 4 बहिणी आणि ते स्वतः 5 जण आई आणि वडील असे होते। तर एक जरी मुलगी घरामध्ये असली तर तिथे आपल्याला किती विचार करावा लागतो, तर 4 बहिणींचं हे सगळं करायचं, घरावरती जबाबदारी येते आणि त्यामध्ये हा बराचसा काळ गेला असेल। त्यांच्या बहिणींचे सुंदरपणे लग्न झालेले आहेत, त्या चांगल्या व्यवस्थित राहत आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये काही दिवसांनी त्यांच्या आईला कॅन्सर झाला। आईचा खूप प्रभाव होता, आईला वाटायचं की बाबासाहेबांसारखं भंतेसारखं बुद्धासारखं यांनी काहीतरी विचार केला पाहिजे, त्यांचा अभ्यास केला पाहिजे संघामध्ये असं त्याला मनातून वाटायचं। त्याचा खूप प्रभाव होता धर्माबद्दलचा आणि अशी जी आईची अटॅचमेंट असलेली आई त्याला कॅन्सर झाला आणि कॅन्सरच्या ह्याच्यामध्ये शेवटी ती त्यांना सोडून निघून 2च वर्षाने त्यांचे वडील पण त्यांना सोडून निघून गेले।
आणि मग परिस्थिती अशी निर्माण झाली की त्यांनी सांगितलं नाही कारण, पण त्यांनी असा निर्णय घेतला की आपण लग्न करायचं नाही, अविवाहित राहायचं. आणि ते आता एकटे अविवाहित राहतात. संघामध्ये कुलामध्ये राहिल्यामुळं काही दिवस त्यांना स्वयंपाक वगैरे सुंदर बनवता येतो आणि ते स्वतःचं जेवण बनवू शकतात. मी त्यांना विचारलं जेवता कुठे, खाता कुठे, तर त्या शिकलेले आहेत आणि ते करतात. त्यांनी डिप्लोमा इन फाईन आर्ट मध्ये केलेलं आहे आणि ग्राफिक डिझाईन हे त्यांचं काय म्हणतात त्याला, जीवनासाठी जे आवश्यक काम आहे ते त्यातून आपलं जीवन चालवतात, त्या पैशामधून जीवन चालवतात. तर आर्ट ही त्यांची जी कला आहे ती त्यांच्यामध्ये आहे. 2010 मध्ये 1919 संपला, 2010 मध्ये त्यांना अशा प्रकारची गोष्ट घडली की त्यांनी भाजला त्रिरत्नाचं एक शिबिर केलं आणि ते शिबिर करत असताना जो त्यांचा संपर्क ज्या मित्रांशी आला, धर्माचार्यांशी आला, विशेष म्हणजे त्यांची दृष्टी अशी वाईट झाली, मोठी झाली, विस्तृत झाली आणि त्यांना धर्माबद्दल खूप आदर निर्माण झाला. त्या अगोदरचा जो काळ आहे 30 वर्षाचा, त्या काळामध्ये ते म्हणजे कसं असतं ते आपल्याकडे आमच्या घरावरती जे आहे ना, बाकीच्या धर्मांचा म्हणजे हिंदू धर्माचा विशेष करून जास्त प्रभाव होता. त्यांच्या घरावरती जरी हे सगळं असलं तरी पण हिंदू धर्माचा प्रभाव होता आणि ते मग मंदिरात जायचे, गणपतीला जायचे, मशिदीत जायचे, चर्चमध्ये जायचे, घरात पण जायचे, असं त्यांचं सगळीकडे है ना, पीर बाबा पण करायचे. तर सगळीकडे ते म्हटले की मी सगळीकडे जायचं. पण 2010 मध्ये जेव्हा त्यांनी हे शिबिर केलं भाजेला आणि त्यांचं जेव्हा विस्तृतपणे त्यांचा संपर्क झाला तेव्हा मात्र ते संघाकडे आकर्षित झाले. आईचा प्रभाव पहिल्यापासून होताच, संघामध्ये जे काही शिकवणी आहे तिचा पण प्रभाव त्यांच्यावरती झाला. आणि ते म्हणतात की जे त्यांनी सुबुतींचे धर्मचारी सुबुती आणि धर्मचारी यशोसागर यांच्या प्रवचनांनी ते त्यांच्याकडे खूप आकर्षित झाले. त्यांच्या पण त्या प्रवचनांचा त्यांच्या मनावरती खूप असा परिणाम झालेला आपण बघत असतो. मग त्यांनी मला असं सांगितलं आणि त्यामुळे 10 नंतर अगदी म्हणजे 11 जून 2012ला 11 जून 2012ला त्यांनी धम्ममित्राची दीक्षा घेतली. आणि धम्ममित्राची दीक्षा घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की सखोल अभ्यास करण्यासाठी जेव्हा मनुष्य धम्ममित्राचा दीक्षा घेतो तेव्हा त्याला सखोल अभ्यास करण्यासाठी किंवा धर्मामध्ये अधिक उतरण्यासाठी, आचरण करण्यासाठी प्रयत्न करत असतो आणि ते जास्तच आकर्षित झाले. शिबिर वगैरे त्यांनी केले आणि 2014 मध्ये ते GFRची शरणगमनाची प्रक्रिया आहे त्यामध्ये सामील झाले. आणि ते काही सिस्टम्स आहेत, पद्धती आहेत, शिबिरं आहेत, ते संपर्क आहे, सगळं करून त्यांनी 5 मे 2019 बरोबर ना, 5 मे 2019ला म्हणजे शरणगमनाची प्रक्रिया सुरू केल्यानंतर 5 वर्षाने, 5चा आकडा पहा, 5 मे है ना, 5 मे पण 5 19ला म्हणजे 5 वर्षाने त्यांनी काय केलेलं आहे, धम्मचारी दीक्षा त्यांची झालेली आहे. तर धम्मचारी दीक्षेच्या बद्दल सुद्धा सांगताना ते असं म्हणतात की 2017ला एक भुसावळला शिबिर भरलं होतं. त्या शिबिरात माझी मिसेस आणि मी पण होतो. ते शिबिर म्हणजे शिबिर कसं असावं, जनरल शिबिर कसं असावं हे जर तुम्हाला बघायचं असेल तर 2017चं जे शिबिर झालेलं आहे अप्रतिम असं शिबिर होतं. राहण्याची, खाण्याची या सगळ्या काही ज्या व्यवस्था त्यांनी केलेल्या होत्या. आम्ही प्रत्येकाने स्फूर्तीने 5-5 हजार रुपये दान दिलं तिथे, खूप लोकांनी दान दिलं तिथे आणि GFRच्या टीमने ते लीड केलेलं होतं. त्यावेळेस त्यांना असं त्या माहोलमध्ये असं वाटलं की त्यांनी यशोसागरांना विचारलं की तुम्ही माझे आचार्य बना आणि त्या शिबिरामध्ये त्यांनी त्यांचे आचार्य निवडलेले आहेत. आणि मग आता त्यांचे आचार्य म्हणजे दीक्षा त्यांनी आचार्यांनी त्यांना यशोसागरांनी दिलेले आहेत. रत्नशील उपाध्याय होते आणि त्यांचे कल्याण मित्र जे आहे ते कर्मवज्र आणि मैत्रीय बोधी. त्यानंतर त्यांनी सतत एकदा दीक्षा झाल्यानंतर सतत सपोर्टर म्हणून खूप दिवस शिबिरं असतील किंवा वर्ग असतील किंवा इतर काही गोष्टी असतील तर त्यामध्ये सपोर्टर म्हणून त्यांनी काम सुरू केलं. आणि त्याचप्रमाणे त्यांनी आता इंडिपेंडंट जो नवीन मित्र आहेत त्यांचा वर्ग सुद्धा ते घ्यायला सुरू केलेलं आहे. तर
अशा प्रकारे त्यांचं संघामध्ये योगदान आहे. अशा प्रकारचे ते शांत स्वभावाचे, अतिशय प्रेमळ, पटकन मैत्री करणारे, आर्टचं त्यांना नॉलेज असल्यामुळं चित्रकलेमध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. वेगवेगळ्या धर्मस्थळांना भेटी देणं, तिथला म्हणजे रसग्रहण हा एक प्रकार आहे. एखादी गोष्ट दुसरा मनुष्य पाहतो आणि एखादा आर्टिस्ट पाहतो तर त्यामध्ये फार अंतर असतं. तो त्याच्या मनामध्ये त्याचं जे चित्र जे आहे ते रेखाटत असतो. तर अशा प्रकारचे अनेक विविध गुण लाभलेले संघसिद्धी आज आपल्याला प्रवचनासाठी लाभलेले आहेत. तर त्यांना मी खूप त्यांचं पुनर्नमन करतो आणि त्यांच्या प्रवचनासाठी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द येथे मी थांबवतो. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद प्रज्ञारथ. खरं तर खूप सुंदर आपण त्यांचा परिचय करून दिलेला आहे. अनागरिक धर्मपाल हे आजन्म ब्रह्मचारीच राहिले. संसार कुटुंब याच्यामध्ये जरी ते असले तरी ते स्वतःचं कुटुंब नव्हतं. अवघाची संसार सुखाचा करीनं, जग भोगे नाचवीनं आनंदे. भोगात असलेलं जग हे आनंदात नाचवीन, परंतु संसार दुसऱ्याचा करेन, माझा स्वतःचा नाही. तुकाराम महाराजांचा अभंग आहे. त्या पद्धतीनं संघसिद्धी आज धर्मपाल यांच्यावर बोलणार आहे. तत्पूर्वी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत. मी आपल्या केंद्राच्या चेअरमन शिलोती यांना विनंती करतो की आपण समोर यावं आणि संघसिद्धी यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. त्याचबरोबर हे आहेत रत्नसागर, म्हणजे खरं आपले सगळे जे धम्म मित्रवर्य सर्व आहेत ते त्यांचे सगळे लंगोटी यार आहेत आणि गेल्या 25 वर्षापासूनपेक्षा जास्त मला वाटतं की ते इंग्लंडमध्ये स्थायिक आहेत. या भाषेत सांगण्याचं कारण आहे की ते तशा परिस्थितीत तिथे राहिलेलेच आहे आणि एक जीवा मैत्री आपुलकी जी या किशोर वयात असते ती सगळी या ठिकाणी त्यांनी सगळ्या मित्रांच्या सोबत अनुभवलेली आहे. त्यांचं आपण या ठिकाणी आपल्या केंद्राच्या वतीने स्वागत करूया. मी रत्नसागर यांना विनंती करतोय आपण समोर यावं. शिलवती यांना विनंती करतोय यांचं थँक्यू. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. उपस्थित सर्व धम्मचारी, धम्मचारिणी, धम्ममित्र, धम्मसहायक आणि इथे आज आलेले वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेले माझे धम्मबंधू आणि भगिनी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. जय भीम. जय भीम. तर बंधू आणि भगिनींनो, आज परमपूज्य बोधिसत्व देवमित्र अनागारिक धर्मपाल यांची 160वी जयंती. धर्मपाल, अनागरिक धर्मपाल ज्यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील लोकांना बुद्ध धम्म सांगितला, ज्यांनी बौद्ध तीर्थ क्षेत्रांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे महत्व जनतेला पटवून दिले असे धम्मपाल. बोधगया येथे भगवान बुद्धांना जिथे ज्ञानाची प्राप्ती झाली अशा ठिकाणी जाऊन त्यांनी भगवान बुद्धांप्रती श्रद्धा असलेले असे धर्मपाल यांनी तिकडे जाऊन
त्या महाविहाराची संघर्षात्मक अशा परिस्थितीमध्ये त्याचे पुनरुज्जीवन करण्याचे ठरवले असे धर्मपाल ज्यांनी तिकडे 1991 मध्ये महाबोधी सोसायटीची स्थापना केली आणि धम्मप्रचाराची सुरुवात केली. एक उत्तम धम्मप्रचारक कसा असला पाहिजे हे शिकागोच्या जी विश्व धर्म संसद होती त्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या भाषणातून हे सिद्ध करून दाखवलं की उत्तम धर्मप्रचारक कसा असला पाहिजे. असे धर्मपाल या यांची जयंती. बंधू आणि भगिनींनो, खरं तर मी आज खूप आनंदित आहे आणि का होऊ नये याचे नक्कीच काहीतरी कारण असतील ना. विचारत नाही कोणी. आपण दुःखी असतो, आज मी दुःखी आहे, सुखी आहे. आपण विचारतो ना, का बाबा का सुखी आहे, का दुःखी आहे, असा प्रतिसाद येऊ द्या. का बाबा का एवढा का आनंदित आहे. तर आज जयंती आहे ते तर आहेच, पण काही असे 2-3 कारण आहेत जे फार महत्वाचे वाटतात मला शेअर करायला. सर्वात प्रथम आपण सर्व, पहिलं कारण आपण सर्व जेव्हापासून बुद्धानुस्मृती या विहाराची स्थापना झालेली 2015 पासून, आता 9 वर्ष कंप्लीट झालेत अशेबार. हा बरोबर, 9 वर्ष कंप्लीट झाले आणि तेव्हापासून मी इथे येत आहे आणि तेव्हापासून जवळजवळ आता मी पाहत आहे तर 70 ते 75% हे लोक माझ्या परिचयाचे आहेत आणि म्हणून असं त्यांच्या समोर बोलताना मला काय खूप असं टेन्शन येत नाही का. जसं आपण बघतो शरीरात किती टक्के पाणी असतं, जवळजवळ तेवढंच ना. तसंच किती महत्वाचं आहे ते पाणी, म्हणजे ऑक्सिजनचं काम करतं. तर असं हे काळेवाडी सेंटर आहे ना माझ्यासाठी ऑक्सिजनचं काम करतं. एखादी नववधू असते, तिला समजा 5-6 वर्ष झालेले असतात लग्न होऊन आणि तिला सासूरवास कसं वाटतं, काम करणं, चहा बनवून देणं, सेवा करणं. माहेरी आल्यावर कसं वाटतं तिला, आराम, सगळे विचारपूस करतात, काळजी घेतात. मला तसं वाटतं इकडं आल्यावर. दापोडी सेंटर मध्ये मी धम्ममित्र झालो, ते माझं सेंटर आहे, पण तिकडे काम करताना मात्र सगळ्याकडे लक्ष द्यावं लागतं. धम्ममित्र, धम्मसहायक, धम्ममित्र, धम्मचारी, अगदी सिनियर काही काम होत तर त्यांना नाही म्हणता येत नाही. सगळी व्यवस्था पाहावी लागते, साफ स्वच्छता करावी लागते, हे सगळं करावं लागतं. पण इथं आलो ना की सगळे मग कसे आहात, चहा घेणार का, पाणी घेणार का, एवढी विचारपूस करतात. एक काम पण करू देत नाही. ते असं वाटतं मला. म्हणून एक ऑक्सिजनचं काम करतं माझ्यासाठी एक काळेवाडी सेंटर. दुसरं कारण आहे, आज इथे जे सूत्रसंचालन करत आहेत अनंत कीर्ती, सुरुवातीलाच पाहिलं आपण, त्यांनी किती खुल्या मनाने सर्वांचं स्वागत केलं. अगदी एकदम प्रेमळ वातावरणाचे त्यांनी वर्णन केलं आणि आपलं स्वागत केलं. ते तर आहेच. दुसरी म्हणजे गाथापटन ज्या टीमने केलं त्यांनी पण त्याचं वातावरण किती श्रद्धायुक्त बनवलं. तिसरं कारण खूप महत्वाचं आहे. काय असू शकतं ते माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. तर आपण बघतो जवळजवळ बौद्ध नाही का, बुद्धाच्या हयातीत, बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर, निर्वाणापर्यंत, त्याच्यानंतर अनेक संप्रदाय होऊन गेले, वेगवेगळे संप्रदाय होऊन गेले, आधुनिक जग निर्माण झालं, वेगवेगळे संघटना निर्माण झाल्या. परंतु या सर्वांमध्ये वेगवेगळ्या परंपरा, वेगवेगळ्या संप्रदायांमध्ये आपण बघतो की सर्वात प्रथम बौद्धांचं जे काय आहे ते म्हणजे स्वागत करणं, एकमेकांना विचारणं, एकत्रित येणं, धम्माभ्यास करणं, धम्मचर्चा करणं, ध्यान साधना करणं. वेगवेगळ्या जितके पण तेव्हापासून बुद्धाच्या काळापासून ते आतापर्यंत जे जे महापुरुष आले
त्यांची जयंती साजरा करणं, वाढदिवस साजरा करणं, नामकरण विधी करणं, पुण्यानुमोदन करणं, ह्या सर्व गोष्टी तेव्हापासून चालत आलेल्या आहेत. म्हणजे एक संस्कृती, एक परंपरा एक निर्माण झालेली आहे आणि हीच बौद्धांची ओळख आहे. आणि तीच ओळख काळेवाडी सेंटरने आज तोच वारसा जपत आज निर्माण केलेला आहे. हे माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. तर आज धर्मपाल जयंतीनिमित्त म्हणजे हा पण दिवस त्यांनी सोडलेला नाही. हा पण दिवस तेवढाच महत्वाचा आहे, कारण आजच्या या महत्वाच्या दिवशी एक असा महामानव जन्मास आलेला आहे ज्याने बोधिसत्वाच्या 10 पारमितांचं काटेकोरपणे म्हणण्यापेक्षा प्रामाणिकपणे पालन करून नाही का आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत अगदी निस्वार्थ भावनेने बौद्ध धर्माचं कार्य करीत राहिलेले आहे. तर असे धर्मपाल आणि म्हणूनच संपूर्ण बौद्ध जगतात आजचा दिवस फार महत्वाचा आहे. कारण म्हणून या दिवसाला, या जयंतीला खूप अनन्यसाधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे. तर आजच्या या अशा दिवशी अनागरी धर्मपाल यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. एक साधारण 3-1 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे, 3-1 आठवड्यांपूर्वीची गोष्ट आहे, जवळजवळ 1 महिना होत गेला. मी पुणे विद्यापीठाच्या पाली डिपार्टमेंटमध्ये होतो आणि जस्ट लायब्ररीयनकडे गेलो. असं तेवढ्यात मला एक फोन आला, श्रीमतीजींचा फोन होता तो. आणि तेवढ्यात लायब्ररीयन हे एका खुर्चीवर चढून पुस्तकं मांडत होते आणि त्यांनी मला मदत म्हणून एक जाड पुस्तक माझ्या हातात दिलं, ज्याच्याकडे माझं काही लक्ष नव्हतं. मी फोन उचलला की श्रीमतीजींनी सांगितलं की कसे आहात, त्यांच्या नेहमीच्या स्टाईलमध्ये कसे आहात, फार ते विचारपूस करत असतात. आणि माझ्या थोडंसं लक्षात आलं की काय, ते नेहमी जेव्हा पण भेटत असतात तेव्हा कधी पण हेच म्हणतात, अहो कधी घरी या, चहाला या, जेवणाला या. ते एवढी काळजी घेत असतात ते. आणि मग माझ्या डोक्यात तो विचार आला की नक्कीच काहीतरी असंच काहीतरी काम असेल. आणि ते म्हणाले की 17 तारखेला काय करत आहात, म्हटलं काही कार्यक्रम आहे का घरी वगैरे. नाही धर्मपाल जयंती आहे आणि मला आवडेल का. थोडा स्तब्ध झालो. म्हटलं एवढ्या मोठ्या माणसाची जयंती समय मला आता त्यांच्याबद्दल बोलायचं आहे. आणि मग थोडं विचारच करायला लागलो, बोलायचं की नाही बोलायचं. मी त्यांना वेळ मागितलं, म्हटलं सकाळी मी फोन करतो. आणि ओके म्हटलं. आणि मी फोन ठेवला आणि सर माझ्याकडे जे हातात जे पुस्तक होतं मोठं असं, त्याच्यावर नाव होतं अनागारी धर्मपाल. त्याला कसं पाहता येईल माहिती नाही, पण माझ्या ते लक्षात आलं की हा फोन इकडे आला धर्मपाल यांच्या निमित्त आणि माझ्या हातात ते जाड पुस्तक महाबोधी सोसायटीने प्रिंट केलेलं आहे. खूप छान पुस्तक आहे. आणि ते बघत असतानाच माझ्या मनात आलं की थोडंसं वाचन करूया या पुस्तक. आणि जेव्हा थोडंसं वाचन करत 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 मी त्याच्यामध्ये सफलतेमध्ये गेलो आणि त्याचं जीवनचरित्र पाहत गेलो. तर ते वाचत असताना मला असं जाणवलं की बापरे, एवढा महान पुरुष आणि नाही का त्याच्या जीवनाबद्दल अगदी जन्मापासून ते त्यांच्या जो संघर्ष सुरू झाला ते जीवनाच्या शेवटपर्यंत आपण मी वाचत ते तो अनुभव करत होतो. एवढ्या मोठ्या माणसाची जयंती आहे आणि मला बोलायचं आहे. तेव्हा मला जाणवलं की ते एक अशा उत्तुंग शिखरावर उभे आहे आणि मी इकडे, मी त्यांच्या जवळपास पण मला दिसलो नाही. म्हणजे मी फक्त त्यांच्याबद्दल ऐकलं होतं, थोडंफार वाचलं होतं प्रवचनांच्या माध्यमातून, पुस्तकांच्या माध्यमातून, तेवढंच. पण जास्त प्रयत्न नाही केला. आणि जेव्हा मी पाहिलं की अरे बापरे, एवढं मोठं व्यक्तिमत्व आणि मी फक्त तेवढ्यापुरतच लक्ष देतो. मला बाबासाहेबांचे काही वाक्य आठवले त्यावेळेस, कुठेतरी बोललेत ना की आताशी कुठे माझा धर्माशी परिचय झालेला आहे
एवढा विशाल धम्म आहे समुद्रासारखा, आणि कुठं माझे फक्त आता पाय अंगठे फक्त ओले झालेले आहेत तसं मला वाटू लागलं. परंतु मला भंते संरक्षित यांचं एक समेत दृष्टी वाचत असताना शेवटचं एक पॅराग्राफ आहे, परिच्छेद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलेलं आहे की आपण एक उत्तम शिखर असतं आणि फार आपण लांब असतो त्याच्यापासून लांब असतो आणि आपल्याला तिथं पोहोचायचं असतं, पण काय करायचं आपण अजून प्रयत्न केलेले नसतात आणि तिथपर्यंत जाण्यासाठी कमीत कमी एक पाऊल तरी उचललं पाहिजे. जसं आपण थोडंसं डिस्टन्स कव्हर करत जातो तेव्हा त्याची दृष्टी थोडी आपल्याला वाईट दिसत असते अशी, नाही का? तर तसं जाणवलं आणि मग त्या दृष्टीमध्ये आपण कसं बघतो की जवळ जसं जसं जातो आपण तसं तसं आणखी ते पर्वत क्लिअर होत जातं आणि खूप चांगलं त्याचं एक दर्शन करतो. तर असं मला जाणवलं आणि म्हणून मी निर्णय घेतला आणि श्रीमतीजींना सकाळीच म्हटलं की ठीक आहे मी येतो. तर श्रीमतीजी आपले खूप आभार. परंतु बंधू आणि भगिनींनो, धर्मपाल यांचे व्यक्तित्व जीवनचरित्र एवढे मोठे आहे की नाही का, ते या आज एका तासात म्हणजे मांडणं फार अशक्यच आहे. आणि या कारणास्तव आपण त्यांच्या जीवन वृत्ताकडे अगदी संक्षिप्त स्वरूपात पाहणार आहोत. परंतु माझा उद्देश फक्त जीवन वृत्त सांगणं नाहीये, तर त्यांच्या जीवनाकडून आपण काय बोध घेऊ शकतो हे फार महत्वाचं आहे या दिवशी. खरं तर मी असं ठरवलं होतं की आज मस्त एक प्रेझेंटेशन करावं, पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन, आणि तशी तयारी पण केली. कम्प्युटरवर मी सगळे त्यांचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन केलं, चित्र ठरवले आणि त्याची माहिती दिली, संपूर्ण असं केलं शेवटी आणि संपूर्ण ते तयार केलं. आणि दुपारी बघितलं तर माझ्या लॅपटॉपचे स्क्रीन काय दिसत नाहीये. मला घामच फुटलाय, त्याला काय करायचं. सगळी माझी मेहनत मला एकदम ब्लँक दिसायला लागलं. म्हटलं असं झालं तर कसं व्हायचं, असा विचार करत मी माझ्या लक्षात आलं 4 वाजेपर्यंत ते काही नीट झालं नाही. मग मी पुन्हा एका पुस्तक घेतलं, त्याच्यातून काही नोट्स काढल्या, पॉइंट्स काढल्या आणि आज तुमच्या समोर या नोट्स घेऊन मी बोलणार आहे. खरंच एखाद्याबद्दल जीवनाबद्दल जीवन चरित्राबद्दल आपण देतो ना, ते खरं तर आज मी सहजपणे बोलू शकलो असतो. त्या फक्त पुस्तकातनं घ्यायचं आणि आणायचं, नाही का? तुमचं नाव काय? यंग एकदम पलीकडे, व्हाईट शर्ट. काय करता तुम्ही? किती? 9वीला आहे. तर तुम्हाला शाळेत एक निबंध लिहायला देतात, मग तुम्ही काय करता? लिहिता. कुठून, कशाच्या माध्यमातून, माहिती कुठून गोळा करता? पुस्तकातून, याच्यातून साधारणपणे आपण सादर पण करतो, नाही का? आजकाल असेच बसा प्लीज. म्हणजे आपण काय करतो, कुठेही म्हणा, नाही का, काम ऑफिसचं काम जरी असलं ना, आपण लगेच काय करतो, मोबाईल घेतो, इंटरनेटवर त्याच्यामध्ये संपूर्ण फक्त एक शब्द टाकतो आणि सगळी माहिती येते. तसंच हे प्रेझेंटेशन. तर जीवनवृत्त सांगणं काय खूप असं कठीण काम नाहीये, ते सहज मी केलं असतं, आज सादर केलं असतं. पण विशेष करून मला नाही का दुपारी आज एक अनुभव आला. जरी मी प्रेझेंटेशन करताना काही गोष्टी धर्मपालांविषयी ऐकल्या, संपूर्ण जीवनी करत, तेव्हा मला वाटलं की यार आपण हे जे करत आहोत ते ठीकच आहे, कोणी करेल. परंतु मला जे काही चिंतनातून त्यांच्या जीवनाविषयी, म्हणजे त्यांनी जे काही कार्य केलं त्याच्यातून त्यांना हे जीवन कार्य करण्यास कशी प्रेरणा मिळाली, कुठली ऊर्जा होती, हे गुण जास्त भावले. आणि मला वाटलं की याच्याबद्दल आपण याच्या मार्फत आपण सांगूया, नाही का, माझे विचार थोडे व्यक्त करूया. आणि म्हणून मग मी आपल्या समोर आलो. थोडक्यात आपण माहिती घेऊया धर्मपाल यांचे, एक जीवनचरित्र आपण कसं बोलू शकतो धर्मपालांबद्दल. धर्मपाल यांचा जन्म 17 सप्टेंबर
1864 साली श्रीलंकेतील कोलंबो या शहरातील पेठा या ठिकाणी झाला होता. 5 वर्षांचे असताना त्यांना शाळेत घालण्यात आले. मिशनरी शाळा होते आणि म्हणून पूर्णपणे ख्रिश्चन संस्कार त्यांच्यावर लादले गेले होते. वयाच्या 12व्या वर्षी त्यांचा महास्थवीर गुणानंद आणि सुमंगल यांच्याशी संपर्क आला आणि त्याच्यामध्ये त्यांच्या मार्फत त्यांना बौद्ध धर्माची शिकवण मिळाली. काही काळाने बौद्ध आणि ख्रिश्चन यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला, म्हणजे वादविवाद झाला होता. आणि त्याच्यामध्ये हे जे महास्थवीर सुमंगल आणि गुणानंद होते ते जिंकले त्याच्यामध्ये आणि त्याची ख्याती विश्वभरात पसरली. आणि अमेरिकेतील येथे थिओसॉफिकल सोसायटीचे जे कर्नल अल्कोट आहेत आणि मॅडम ब्लॉवत्स्की त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली आणि ते भारतात आले, त्यांच्याशी बोलले, त्यांची प्रशंसा केली आणि त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा सुद्धा घेतली. तर खऱ्या अर्थाने धम्मपालांच्या जीवनाला इथून कलाटणी मिळाली. ते त्यांच्या संपर्कात आले. धम्मकार्याचं त्यांचे विचार, थिओसॉफिकल सोसायटीचे विचार आणि बौद्ध धर्माचे विचार त्यांना जुळते मिळाले आणि त्यांना वाटलं की हे आपलेच काम करत आहे. तर त्यांनी त्यांच्यामध्ये एक ट्रान्सलेटर काय म्हणतात ना, याचं काम केलं आणि त्यांच्यामधून त्यांची खूप घडी अशी मैत्री झाली. तिथूनच त्यांना नाही का वैश्विक असा प्लॅटफॉर्म मिळाला की आपले विचार दुनियेपर्यंत मांडण्याचा. आणि तिथून खरं तर थिओसॉफिकल सोसायटीचं फार मोठं योगदान आहे त्यांच्या जीवनामध्ये. तिथून त्यांच्या धार्मिक जीवनाची खरी सुरुवात झाली, एक दृष्टी मिळाली आणि त्यांच्या लक्षात आलं की विश्वाचं जर कल्याण करायचं असेल तर बौद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. आणि त्याला घेऊन 1884 मध्ये 1884 मध्ये वयाच्या 20व्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं की डेव्हिड हे नाव आपल्याला ख्रिश्चन संस्कृतीशी मिळालेलं आहे. त्यांच्यामध्ये हिंमत आली आणि त्यांनी स्वतःचं नाव बदललं, स्वतःचं नाव धर्मपाल ठेवलं. त्याच्यानंतर मॅडम ब्लॉवत्स्की यांनी त्यांना 1885 मध्ये इंग्लंड येथे घेऊन गेले आणि तिथं त्यांचा संपर्क तिथे लाईट ऑफ एशियाचे जे लेखक आहेत म्हणजे सर एडविन आर्नॉल्ड यांच्या जो द टेलिग्राफ हे जे त्यांचं पत्रक आहे त्याच्यामध्ये त्यांनी नाही का बौद्धाविषयी काही लेख ऐकले, वाचले आणि ते लेख वाचून बौद्धांची परिस्थिती बघून ते फार त्रस्त झाले. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी ठरवलं की आपण बौद्ध याची म्हणजे भारताची आपण यात्रा केली पाहिजे. 1885 मध्ये ते पुन्हा श्रीलंकेत आले आणि तेव्हा त्यांनी अनागारिकची दीक्षा ग्रहण केली. भंते सुमंगल यांच्याकडून अनागारिक याची दीक्षा ग्रहण केली आणि त्याच्यानंतर मग त्यांचा प्रवास सुरू झाला. 1890 मध्ये त्यांनी बौद्ध तीर्थस्थानांना पण भेट द्यायला सुरुवात केली. 1891 मध्ये ते बौद्धेत आले. बौद्धांची परिस्थिती पाहून ते त्यांचं डोकंच चक्रावलं येतं आणि तिथून मग त्यांनी विचार केला की आपण बौद्धांच्या मुक्तीसाठी काहीतरी केलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तेव्हाच द महाबोधी सोसायटीची स्थापना केली. त्याच्यानंतर 1893 मध्ये त्यांना शिकागो येथे जाण्याची संधी मिळाली, जिथं विश्व धर्म संसद यांच्यातर्फे आयोजित केलेल्या संमेलनात त्यांना आमंत्रण दिले होते. तिथं त्यांनी खूप छान असं जोरदार भाषण केलं आणि ते भाषण होतं बौद्ध धर्माचा विश्वावरील ऋण. ते भाषण एवढं गाजलं की सर्वांनी त्याची खूप खूप प्रशंसा केली आणि तिथूनच एक खरा धम्म जो प्रचारक आहे तो कसा असला पाहिजे त्याचं मूर्तिमंत उदाहरण त्यांनी लोकांसमोर प्रस्थापित केलं. 16 जानेवारी 1933 मध्ये त्यांनी भिक्खूची उपसंपदा घेतली
आणि तेव्हा त्यांना नाव मिळालं देवमित्र, देवमित्र अनागरिक धर्मपाल. त्याच्यानंतर लगेच 29 एप्रिल 1933 मध्ये सारनाथ येथे त्यांनी अखेरचा श्वास सोडला. हे त्यांचं जीवन वृत्तांत आहे, अगदी संक्षिप्त मध्ये सांगितलेलं आहे. परंतु त्यांच्या या जीवनामधून आपण काय बोध घेऊ शकतो, कशी शिकवण घेऊ शकतो, काय शिकवण घेऊ शकतो, हे सांगणं माझ्यासाठी आज खूप महत्वाचं आहे. तर बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपण जगाच्या इतिहासाकडे बघतो, तेव्हा एक गोष्ट लक्षात येते की 19 आणि 20चे जे शतक आहे ते प्रामुख्याने बौद्ध धर्माचे जे पुनरुत्थान झाले, त्याचे आंदोलन घडले गेले, त्याची सुरुवात ही अनागरिक धर्मपाल यांनी केली. आणि या आंदोलनाला जो परिणामकारक स्वरूप देण्याचं काम हे पुढे गेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. खरं तर या दोन देशांची नाही का तुलना केली पाहिजे. आणि तुलना करताना आपल्या लक्षात येतं की दोघांमध्ये असं काही खूप अंतर नाहीये, फक्त एक छोटंसं अंतर, पण ते फार महत्वाचं आहे. भारताकडे पाहिलं तर भारत एकेकाळी प्राचीन काळी एक बौद्ध राष्ट्र होता, पण काही विषमतावादी शक्तींमुळे बौद्ध धर्माचा नाश केला गेला. मोठ्या प्रमाणात वर्णद्वेष होता आणि त्याच्यामुळे समाजात खूप तेढ निर्माण झाली होती. फक्त हा एक भाग आहे. दुसरा श्रीलंकेत पाहिलं तर तिथं आपण बघतो की ख्रिश्चन धर्मियांनी प्रभुत्व गाजवलं होतं. ते कुणाला कुठले हक्क नव्हते, काहीच नव्हतं. आणि अशामध्ये त्यांच्या ज्या पारंपरिक भावना आहेत त्यांना असं मोकळेपणाने जगता येत नव्हतं. हा दोन तुलना केली भारताची आणि श्रीलंकेची, तर तसं पाहिलं तर ह्या दोन्ही एकच आहे. दोन्ही पारतंत्र जगत होते असं या परिस्थितीतून जाणवतं. आणि म्हणूनच जे काय आता मी वृत्तांत सांगितलं, म्हणजे अगदी त्यांच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत, तर त्यांचे जीवन म्हणजे एक संघर्षमय असं जीवन वाटतं, नाही का? म्हणजे घरात पूर्णपणे भगवान बुद्धांना शरण जात होते, धर्माचं पालन करत होते. घरात पूर्ण पोषक वातावरण होतं, परंतु समाजात त्यांना ती भावना व्यक्त करता येत नव्हती, कारण की ख्रिश्चन धर्माचा मोठ्या प्रमाणात पगडा होता. म्हणजे एवढा असा मोठा पगडा होता की त्यांचे नाव सुद्धा त्यांना त्यांच्या इच्छेप्रमाणे देता येत नव्हते. म्हणून त्यांचं नाव डेव्हिड हे ठेवण्यात आलं होतं ख्रिश्चन धर्माच्या परंपरेनुसार. एक गोष्ट त्यांनी चांगली होती की ते फार श्रीमंत होते, परंतु श्रीमंत असताना सुद्धा त्यांच्या मनात भगवान बुद्धाप्रती श्रद्धा होती. आणि मला हेच एक हायलाइट करायचं, इथंच फोकस करायचं की श्रद्धा. जरी ख्रिश्चन धर्माचा खूप मोठा प्रभाव असला तरी एका गोष्टीने त्यांना बांधून ठेवलं होतं, आणि ती म्हणजे श्रद्धा. बौद्ध धर्मावरील अपार श्रद्धा. आणि तेव्हाच थिओसॉफिकल सोसायटीच्या जेव्हा संपर्कात आला तेव्हा त्यांच्या प्रती त्यांचा विधायक भाव निर्माण झाला. आणि हा संघर्ष करीत असताना जेव्हा त्यांच्याशी ते मिळून काम करत होते तेव्हा त्यांना एक संघटनात्मक असा अनुभव आला. आणि या संघटनात्मक अनुभवामुळे त्यांच्या जीवनाला एक अशी कलाटणी मिळाली, आपले विचार जगासमोर मांडण्याची ती संधी मिळाली. आणि हा जो योगदान आहे थिओसॉफिकल सोसायटीचा, हा फार महत्वपूर्ण योगदान असं त्यांच्या जीवनात दिसतो. त्यानंतर त्यांनी श्रीलंकेवरून अमेरिका, चीन, थायलंड, जपान, शिकागो येथे जाऊन गेले. हा संघर्ष त्यांनी बोधगयापर्यंत नेला. आणि याचा मूळ जो बेस होता तो श्रद्धेच्या आधारावर. म्हणजे तो भाग बघितला तर मी त्याच्यामध्ये श्रद्धा, त्यांची बौद्ध धर्माप्रती श्रद्धा
ही खूप मोठी काम करत, मजबूत अशी काम करत होती. आणि ही जी श्रद्धा त्यांना मिळाली त्यांच्या घरातून, त्यांच्या आईकडून मिळाली. तर बालपणापासूनच जरी ते ख्रिश्चन मिशनरी शाळेत होते तरी घरात त्यांच्या आईने त्यांच्यावर बौद्ध संस्कार करण्यास सुरुवात केली होती. आणि हाच त्यांच्यावर खूप मोठा परिणाम होता. आई प्रतीची श्रद्धा त्यांच्या मनात फार होती. परंतु मला इथे एक गोष्ट खूप महत्वाची सांगावीशी वाटते की आपण श्रद्धेला कसं बघतो. म्हणजे दैनंदिन जीवन जगत असताना जर त्यांच्याकडे पाहिलं तर आपली श्रद्धा कशी असते. तर जेव्हा मी माझ्याकडे बघतो, आपण श्रद्धा जेव्हा बघतो की बाबा किती त्याच्यामध्ये काय अडथळे येतात. म्हणजे अशा खूप अशा अडथळे, मेन अडथळा म्हणजे आपण फार आळशी असतो दैनंदिन जीवन जगत असताना. की ठीक आहे, करता येईल, बघता येईल, चिंता असते, निराशा असते, पण त्यांच्यामध्ये हा जो गुण आहे तो म्हणजे फार भक्कम होता. आणि ही श्रद्धा कसं टिकवायची त्याचा मेन तो सोर्स कुठला होता, तर त्यांचं जीवन हे श्रीशरणांना कटिबद्ध होतं. तर श्रद्धा, संघर्ष, श्रद्धा आणि कटिबद्धता ह्या 3 गुणांना मला फार महत्वाचे वाटतात. की त्यांची जी त्रिरत्नांप्रती श्रद्धा होती आणि कटिबद्धता होती, तर ही कटिबद्धता ही त्यांना फार मदत करत होती हे सगळं कार्य करताना. सुरुवातीपासून शाळेत म्हणजे त्यांना फार वाईट अनुभव मिळाले. म्हणजे घरी जरी बौद्ध धर्माचं वातावरण असलं तरी शाळेत मात्र अध्यापक त्याच्यावर चिडायचे, कारण की ते बौद्ध धर्माचं पालन करायचं, त्याच्यामध्ये जास्त वेळ घालवायचा. परंतु जसं जसं त्यांना आणखी दृष्टीचा लाभ झाला आणि वेगवेगळ्या लोकांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करायची संधी मिळाली, तेव्हा त्यांना एक अशी नाही का ऊर्जा मिळाली आणि मनात ती भीतीही गेली. आणि एक हिंमत आली आणि त्याच्या बळावर त्यांनी ठरवलं की हे जुनं नाव आता मला नको आहे. त्यांनी त्यांचं नाव डेव्हिड हे काढून धर्मपाल ठेवले. इथं मला 2 गोष्टी फार महत्वाच्या वाटतात, अनागारी आणि धर्मपाल. या 2 शब्दांमध्ये खरं तर त्यांचं संपूर्ण जीवन नातं दिसतं. अनागारी म्हणजे काय, तर ज्यांनी घराचा त्याग केलेला आहे आणि हा त्याग अगदी युवावस्थेत केलेला आहे, वयाच्या 21व्या वर्षी. आपण कसं बघतो या त्यागाला, आपल्याला जमतं का, आपण कोणत्या गोष्टी त्यागल्या आहेत. अगदी पूर्णपणे नाही, आपण सांसारिक माणसं, नोकरी आहे, परिवार आहे, पोटापाण्याचा प्रश्न आहे, पण मग आपली कटिबद्धता कुठे आहे. आपल्या जीवनाच्या मध्ये आपले जे सगळं काही आहे, पण इथं जी कटिबद्धता त्रिरत्नांप्रती ही आपण कशी पाहतो, आपण काय काय सोडलेलं आहे हे पाहणं फार महत्वाचं आहे. म्हणजे मला एक आठवतं, एक सुत्त मी वाचलं होतं, चिकल सुत्त. चिकल सुत्तात नाही का भगवान बुद्ध बसलेले असतात आणि सर्व भिक्षू असतात. आणि तेवढ्यात भगवान बुद्धांना असं वाटतं की उपदेश करावा आणि ते भिक्षूंना सहज विचारतात की भिक्षूंनो, की मनुष्य जीवन हा किती दुर्मिळ आहे, सहजासहजी मिळत नाही. आणि भिक्षू म्हणतात हो, पण कसं काय. तर मनुष्य जीवन असं आहे की ते फार म्हणजे सहज मिळत नाही. म्हणजे समजा आता अशी कल्पना करा भिक्षूंनो की समुद्रात एक कासव आहे आणि ते फार काळापासून राहत आहे, वर्षानुवर्ष 100 वर्षांपासून राहत आहे, 1000 वर्षांपासून राहत आहे. आणि अशी एक वेळ येते की तो फक्त 100 वर्षातून एकदाच पाण्याच्या वर फक्त आपलं मुंडकं काढतो
ते छिद्र शब्दाचा अर्थ काय? छिद्र. तर भिक्षूंनो अशी कल्पना करा की एक लाकडाचं असं गोल असं उंट म्हणू शकतो त्याला, आणि त्याच्यामध्ये छिद्र आहे. तर हे जे कासव आहे ते 100 वर्षातून एकच मुंडकं बाहेर काढतात. आणि समजा आपण हे जे लाकडाचं हे जे गोल छिद्र आहे ते असं भिरकावून पाण्यात टाकलं असं, आणि समजा अशी कल्पना करा ते पडायला आणि हे मुंडकं बाहेर काढायला, आणि ते बरोबर त्याच्या मुंडक्यामध्ये त्याचं ते छिद्र ते लाकडाचं मुंडकं पडायला. तर असं शक्य आहे? शक्य पण फार क्वचित आहे. म्हणजे योगायोग आहे असं, म्हणजे असं फार कमी घडू शकतो. भगवान बुद्ध तेच म्हणतात की भिक्षूंनो हे असंच आहे, मनुष्य जीवन असंच आहे, फार दुर्मिळ आहे, क्वचित लाभतं आपल्याला, आणि म्हणून त्याचा योग्य असा उपयोग केला पाहिजे. योग्य दिशेकडे आपण शक्ती वळवायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणूनच आनंदकारी धर्मपाल यांच्या जीवनाकडे बघतो आपण, त्यांनी एक क्षण सुद्धा नाही का वाया घालवलेला आहे. अगदी लहानपणापासून ते आपल्या जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी थोडा पण वेळ वाया घालवलेला आहे. हाच इथे संदेश येतो की आपण आपलं दैनंदिन जीवन जगत असताना आपण कुठे कुठे वेळ घालवतो. आज बघतो आपण सहजपणे आपण नाही का बसलेलो असतो, मोबाईल काढतो, व्हॉट्सअप घेतो किंवा युट्यूब घेतो किंवा इंस्टाग्राम घेतो, त्याच्यामध्ये जोक्स पाहतो, सगळं पाहतो, आणि भरपूर वेळ त्याच्यामध्ये वाया जातो. असं खरं तर आज तरुण हवे होते आणि फार कमी तरुण आलेले आहेत. आजकाल त्यांचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे. तरुण सोडा मी माझ्याकडे पण बघतो, मी जेव्हा चेक करतो की वेलनेस बिंग काहीतरी सेटिंग असते, त्याच्यामध्ये मला कळतं की युट्यूब वरती किती वेळ घालवला, इंस्टाग्राम वरती किती वेळ घालवला, फेसबुक वरती किती वेळ घालवला, आणि इतर ठीक त्याच्यामध्ये कळतं की 2 ते 3 तास तुम्ही दिवसातले घालवलेले असतात. म्हणजे 2 ते 3 तास तुम्ही पूर्णपणे तुमचे वाया गेलेले असतात. त्याच्यातून काही असं कन्स्ट्रक्टिव्ह असं काही निघत नाही आहे. आणि म्हणून ही जी कटिबद्धता आहे म्हणजे अनागारी धर्मपाल यांची, तर यांच्याकडे बघून ती कटिबद्धता आपण स्वतःमध्ये पाहू शकतो का? आपण कटिबद्ध आहोत का त्रिशरणांना? आपण शीलांचे आचरण करतो का? वेळेचं महत्व जाणतो का? हे करत राहिलो तर आपण सहजपणे नाही का कमीत कमी एका चांगल्या स्थितीपर्यंत पोहोचू शकतो, अशी माझी गॅरंटी. असं माझा अनुभव पण आहे. साली धर्मपाल बुद्धगयेला बुद्धभूमी येथे पोहोचले, आणि त्या वर्षी जेव्हा त्याच वर्षी म्हणजे परत त्याला योगायोग म्हणता येईल का काय माहिती नाही, पण फार महत्वाची गोष्ट आहे. बाबा 1891 साली ते बौद्ध येथे पोहोचले, आणि आपण पाहतो 1801 त्यांनी तिथं महाबोधी सोसायटीची स्थापना केली, आणि बौद्ध धर्माच्या पुनर्जन्मासाठी एक संकल्प सुद्धा केला. आणि त्या क्षणी 1891 मध्येच आणखीन एक बोधिसत्वाचा जन्म झाला. कोण असतील ते? हे कनेक्शन माझ्यासाठी फार महत्वाचं आहे, कारण की मी त्या समाजाशी आहे जिथे बाबासाहेबांनी आपल्या गलित गात्र आशय नाही का बांधवांना त्या गलित गात्र सिच्युएशन मधून बाहेर काढलेलं आहे. अक्षरशः असं उचलून चांगल्या ठिकाणी ठेवलेलं आहे. सगळी चांगली परिस्थिती मला लाभलेली आहे. चांगलं बालपणापासून माझं जीवन आहे ना फार सुखात गेलं. माझे वडील चांगले ऑफिसर होते, आई पशुसंवर्धन खात्यात होते, घरात कसली कमी नव्हती. मग अशी काय गोष्ट आहे की मी त्या प्रकारे पुढे जाऊ शकत नाही? मी जाहिरात क्षेत्रात आहे. जाहिरात क्षेत्रात असताना जेव्हा मी बौद्ध धर्माच्या संपर्कात आलो नाही, तेव्हा जाहिरात क्षेत्रात मला खूप खोटं बोलावं लागायचं. बिल्डर्सची ऍड येत असते, वेगवेगळ्या प्रोडक्टची ऍड येत असते, आणि ती मी डिझाईन करायचो. डिझाईन करायला मला लक्षात यायचं त्या प्रॉडक्ट मध्ये काही नसतं, उगाच आपण फोटो आम्ही दाखवतो. एक बिल्डिंग उभा असते,
आणि त्याच्या पुढं काही काळ मोकळं पटांगण असतात. त्याच्यामध्ये ऍडमध्ये लिहिलेलं असतं स्वच्छंद वातावरणात हवेशीर वातावरणात तुमचं आवडतं घर. माणूस फार प्रेमाने फार कष्ट करून ते घर घेतो आणि लगेच आजकाल तो खूप प्रगती कन्स्ट्रक्शन हे फार नाही का एकदम जोरात आहे. एक वर आता तर 5-5 महिन्यांनी लगेच दुसरी बिल्डिंग उभी असते आपल्यासमोर. तर काही वर्षांनी लगेच एक दुसरी उभी बिल्डिंग असते आणि आपला सगळ्या स्वप्नांचा काय होतो अक्षरशः हवा येत नाही. पलीकडचे असं दार ओपन केले की समोरचा चेहरा दिसतो. परत ते दार बंद करावं लागतं किंवा पडदा लावावा लागतो. तर अशा क्षेत्रात मी काम केलेलं आहे आणि म्हणजे अशा वेळी की जिथं मला सगळ्या सुविधा होत्या आणि तरी सुद्धा माझं शरणगमन त्या लेवलचं नव्हतं. परंतु अनागारिक धर्मपाल यांच्याकडे पाहिलं तर त्या काळात म्हणजे जेव्हा हे मॅडम ब्लॉवेन्स्की आणि कर्नल ॲडॉन जे आले इकडे त्यांच्यासोबत प्रचार प्रसार करताना त्यांनी काय केलं होतं, फिरती गाडी नाही का ती बनवली होती आणि त्या फिरती गाडी सगळी व्यवस्था होती. शाहरुख खान तो कुठला पिक्चर स्वदेशमध्ये त्यांनी व्हॅन बनवलेली असते त्याच्यामधून तो फिरतो वगैरे आणि तशी त्यांनी बनवली होती आणि त्याच्यातून फिरून ते पूर्ण श्रीलंकेत फिरून प्रचार प्रसार करायचे, धर्मप्रवचन करायचे, जनजागृती करायचे, विशेष करून ब्रिटिश शासनाविरुद्ध लोकांची जनजागृती करायचे. तर हे जी पब्लिसिटी हे त्यावेळी ते करायचे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की तेव्हा पण ऍडव्हर्टाइजमेंट होती. आज तर ऍडव्हर्टाइजमेंट टेक्निकल दृष्ट्या खूप प्रगत झालेली आहे. पण आपण विशेष करून आपण बौद्ध तरुण मंडळी त्याला कसं बघतो आपण खूप काही चांगल्या पद्धतीने आपण आपल्या धर्माची ऍडव्हर्टाइज करू शकतो नाही का. ते प्रोडक्ट म्हणून का होईना पण सुरुवात करा. समजा धर्मपद आहे, धर्मपदाची एक गाथा जे आहे तसं यमक बोलले त्याच्यामध्ये यमक म्हणजे ट्विन वर्सेस आहे त्याला ट्विन वर्सेस म्हणतो ना आपण. एक गाथा घ्या रोज एक टाका. कुठल्याही सेंटरचं आपल्या काळेवाडी सेंटरचं म्हणा चांगले बौद्ध तरुण किंवा तरुणी हे कॅमेरा व्हिडिओ शूट करेल चांगल्या गाथा पठण करा, त्याचा अर्थ सांगा, त्याच्यातून काय बोध होतो हे अगदी काही सेकंदात आपण सांगू शकतो आणि ते इंटरनेटवर अपलोड करू शकतो. म्हणजे इंटरनेटचा उपयोग चांगल्या प्रकारे पण होऊ शकतो. एक माध्यम आहे. त्यावेळेस त्यांच्याकडे ती गाडी होती, चालत फिरत ते प्रचार करायचे. आता सगळं असून सुद्धा लोक थोडे निराश होतात. काय करायचं, आजकाल कोणी विहारात येतच नाहीये, तरुण दिसत नाहीये, काय करायचं, कसा काय धर्माभ्यास करायचा, कसं काय चर्चा करायची, धर्मसहाय्य येत नाही, मित्र वेळेवर येत नाही, निराश होतो आणि नेहमी बाहेरच बघत असतो. हे असं आहे की नाही का बाहेर बघणं नेहमी आणि निराश होणं आणि कंप्लेंट करणं, भीती भीणं म्हणजे अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये एक संघसिद्धी नावाचा एक पेशंट आहे. खऱ्या अर्थाने चांगला आहे पण त्याला मानसिक त्रास आहे. तो मानसिक त्रास कसा आहे तर तो रोज रात्री झोपत असतो परंतु त्याला काही झोप लागत नाही. झोपण्याचा प्रयत्न करतो, झोप लागत नाही. तर का लागत नाही तर रोज रात्री त्याला एकच स्वप्न पडायचं. तो अशा एका बंदिस्त खोलीत आहे ज्याच्यामध्ये बंदिस्त आहे तो त्या खोलीमध्ये. त्याच्यामध्ये फक्त जाण्या येण्यासाठी एक दार आहे, त्याला खिडकी नाही, काही नाही, काहीच नाही. आणि तो त्याच्यामध्ये अंधार आहे, तो त्याच्यात कोंडलेला आहे. अशा स्थितीत घाबरलेला असतो आणि अचानक जागा होऊन खडबडून जागा होतो आणि बसतो. तर असं चालू असतं त्याचं. मग तो एका दिवशी काय करतो, सायकोलॉजिस्टकडे जाण्याचं ठरवतो. संघसिद्ध सायकोलॉजिस्ट म्हणजे त्याचे प्रिस्क्रिप्टर इथं बसलेले आहेत यशोसागर, त्यांच्याकडे जाण्याचं ठरवतो. आणि यशोसागर काय करतात की पूर्णपणे
संघस्थितीची व्यथा आहे ना ऐकून घेतात आणि मग ठीक आहे, मग एक काम कर, आज स्वप्न पडलं त्याचे, ते एक काम कर की तू दार ओपन करतोस ना, उघडण्याचा प्रयत्न करतो ना, म्हणजे ढकलण्याचा प्रयत्न करतो, ओपन होत नाही ना, तर कदाचित आहे तुझं प्रत्येक स्वप्न आलं आणि तुला असं वाटलं तर तू एक काम कर की ते दार आत उघडण्याचा प्रयत्न कर. तू काय करत असतो, बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करत असतो. तर ठीक आहे, हा सल्ला घेऊन रात्री झोपतो. रात्री स्वप्न पडतं आणि कृष्णसागरांनी दिलेला सल्ला त्यांना आठवतो. तर तो दाराला बाहेर ढकलण्यापेक्षा काय करतो की आत ओढायचा प्रयत्न करतो आणि बघतो की खूप सहजपणे दार आत ओढलं गेलेलं आहे. याच्यातून काय सांगायचं मला की दैनंदिन हे जीवन जगत असताना आपण नेहमी नाही का बाहेर बघत असतो, त्याने असं केलं, ते येत नाही, हे येत नाही, पण स्वतःकडे बघत नाही. याच्यातून हाच बोध होतो की धर्मपाल यांची दृष्टी कशी नव्हती, ते फार एकाग्र असायचे आणि हाच बोध घेऊन त्यांच्या म्हणजे ही एकाग्रता, श्रद्धा, जे वीर्य आहे, जे उत्साह येतं, हे फक्त त्यांचे त्रिरत्नांप्रती जी कटिबद्धता आहे त्याच्या माध्यमातून होतं. म्हणून आपण फार महत्वाचं आहे बोलताना की आपण कसं बघतो, म्हणजे आपल्या मध्यवर्ती काय आहे. अठराशे 93ची गोष्ट आहे. थिओसॉफिकल सोसायटीच्या माध्यमातून वयाच्या 29व्या वर्षी त्यांना संधी मिळाली विश्व धर्म संसदेत जायला आणि तिथे त्यांनी खूप असं छान भाषण केलं आणि त्यांचं भाषण होतं बौद्ध धर्माचं जगावर असलेलं रूप. त्याच्यामध्ये आपण बघतो त्यांनी असं काय भाषण केलं असेल नाही का, की सगळेजण त्याच्यामध्ये ते भाषण आवडलं, त्यांनी प्रशंसा केली आणि त्याच्यामधून त्यांना एक उत्तम धम्मप्रचारक ही एक उपाधीच मिळाली. तर असं काय असू शकतं, सर्वश्रेष्ठ धर्मप्रचारक कसा असला पाहिजे. तर आपण बघतो की अश्वजित यांना सारीपुत्र जेव्हा पाहतात त्याचं चालणं बोलणं हे पाहतात आणि त्यांना ते विचारतात की तुमचे गुरु कोण आहे. ते म्हणतात भगवान बुद्ध माझे गुरु आहे. याच्यातून काय बघतो आपण, जेव्हा आपण विधायक असतो, आचरण आणि अभ्यासाने युक्त असतो, पूर्ण असतो, त्याच्या चालीनेच लोक त्याच्याकडे आकर्षित होतात. धर्मपाल यांचं जीवन असंच होतं आणि मला असं वाटतं की धर्मपाल यांनी त्या परिषदेत असंच काही म्हटलं असेल, बोलले असतील की ज्यांनी आपल्या जीवनात उतरवले नाही का त्या गोष्टी, त्याच्यामुळे सर्व लोक प्रभावित झाले. त्याच धर्मपालात त्याच परिषदेत स्वामी विवेकानंद पण आले होते. ते इथं आपण पाहू शकतो की धर्मपाल यांचा आणखीन एक जो गुण आहे तो नाही का सर्वांना सामील करून घेण्याचा जो बोधिसत्वाचा गुण आहे. त्या परिषदेत स्वामी विवेकानंद पण आले होते आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणजे ही काय फक्त बौद्ध धर्मीय परिषद नव्हती, ती वेगवेगळ्या धर्माची परिषद होती आणि त्याच्यामध्ये स्वामी विवेकानंद यांना भारतातर्फे कोणीतरी असलं पाहिजे म्हणून स्वामी विवेकानंद यांची शिफारस केली होती आणि म्हणून त्यांना तशी संधी मिळाली होती. तर हा एक गुण पाहू शकतो की सर्वांना सर्व समावेशक असला पाहिजे. तो बोधिसत्वाचा गुण आपण धर्मपाल यांच्यामध्ये पाहतो. शेवटी मला असं वाटतं की अनागारी धर्मपाल यांच्या जीवनाकडे पाहिलं तर फार कठीण परिस्थितीमध्ये त्यांनी सुरुवातीपासूनच काम केलं आणि याच्यात दोन गोष्टी प्रामुख्याने दोन बाबत आपण पाहू शकतो. ती म्हणजे पहिली एक की श्रीलंकेत पुन्हा बौद्ध संस्कृती प्रस्थापित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि तो पण अहिंसेच्या आधारावर, अहिंसेच्या मार्गावर. आणि दुसरं म्हणजे बौद्ध येथील जे महाबोधी विहाराच्या मुक्तीचे जे आंदोलन आहे ते सुद्धा अहिंसेच्या मार्गाने त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच त्यांनी महाबोधी सोसायटीची पण स्थापना केली.
गीतेचं सुद्धा एक पुस्तक वाचत होतो आणि त्याच्यामध्ये म्हणते असं म्हणतात की ते एका ख्रिश्चन पाद्रीचे नाव घेतात आणि म्हणतात ते ख्रिश्चन पाद्री असं म्हणतात बौद्ध धर्माबद्दल बोधिसत्वाच्या आदर्शाबद्दल की छान आहे बोधिसत्व आदर्श ऐकायला वाचायला बोलायला तसं ठीक आहे पण प्रत्यक्ष त्याचं आचरण आपण काय करू शकत नाही असं समाजात मला पण असा अनुभव आहे इतर धर्मीय मित्रांमध्ये किंवा काही आपलेच जे काही सहकारी आहेत त्यांच्यासोबत पण बोलत असताना जेव्हा ते बोलतात की मी बोधिसत्व आदर्शाबद्दल जेव्हा बोलत असतो तेव्हा ते जस्ट एक काउंटर करतात हे सगळं ठीक आहे पण आता ते जग बदललेलं आहे आणि असं शक्य नाही तुम्हाला टीटवर काय राहता आलं पाहिजे नाही का पैसा कमवता आला पाहिजे मग तो कुठल्याही मार्गाने असतो अशा काही गोष्टी करतात आणि म्हणतात की हा बोधिसत्वाचा आदर्श फक्त ऐकण्यापुरता तो ठीक आहे तो प्रत्यक्षात तो उतरू शकत नाही पण त्यांचं म्हणणं आहे की त्या माणसाला असं समजावं त्या माणसाला बोधिसत्व म्हणजे अनागरिक धर्मपाल त्यांच्या जीवनाबद्दल काहीच माहिती नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल काहीच माहिती नाही भगवान बुद्धांबद्दल काहीच माहिती नाही महात्मा फुलेंबद्दल काहीच माहिती नाही सावित्रीबाई फुलेंबद्दल काहीच माहिती नाही माता रमाई बद्दल पण काहीच माहिती नाही आपलं असं होतं का आपण कधी कधी असा अनुभव पण आलेला असतो आपली कशी कोणाची मैत्री होते 4-5 वर्ष ती मैत्री टिकते थोडीफार 7-8 वर्ष निघून जातात आणि काही कारणावश आपण विभक्त होतो समजा ट्रान्सफर किंवा कुठं कामानिमित्त असं आणि 5-6 वर्ष आपला काही त्यांच्याशी संपर्कच येत नाही आणि हळूहळू काय होतं आपलं की आपण त्याचं नाव आडनाव विसरायला लागतो हळूहळू त्याचं नाव सुद्धा विसरायला लागतो त्याचा वाढदिवस विसरायला लागतो त्याच्या आठवणी पण पुसट व्हायला लागतात तर आपण एक बौद्ध म्हणून आपल्या आदर्शांप्रती जी कटिबद्धता आहे त्या कटिबद्धतेला कसं पाहतो तर याचप्रमाणे ती पण हळूहळू लोप पावत चाललेली आहे हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच अशा वेळी आपण अशा महापुरुषांकडे पाहता आलं पाहिजे त्यांच्या जीवनाकडे पाहता आलं पाहिजे त्यांनी जे आपला प्रयत्न केलेले आहेत त्या प्रयत्नांकडे पाहून त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण कमीत कमी जे आपल्याला उत्तुंग जी चमक दिसत आहे शिखराची कमीत कमी त्याच्या जवळ तरी जाता येईल कमीत कमी एवढे तरी प्रयत्न केले पाहिजे बोधिसत्व अनागरिक धर्मपाल आपल्या शेवटच्या क्षणी म्हणतात आता माझे आयुष्य संपुष्टात आलेले आहे आणि ते पुढे बोधिसत्वाचा एक महत्वाचा असा एक गुण सांगतात दाखवून देतात आणि तो दातृत्वाचा जेव्हा त्यांना कळतं की आता मी शेवटच्या क्षणापर्यंत आहे आणि माझ्या औषधांवर फार उपचार होत आहे मग त्यांना वाटलं की हे निरर्थक आहे त्याच्यामुळे उगाच पैशांची नासाडी होत आहे खर्च होत आहे तर हे शरीर कसंही करून जाणारच आहे शेवटच्या क्षणापर्यंत आलेलं तर या पैशांचा योग्य वापर करा धर्मासाठी वापर करा ते शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी आपल्या जी संपत्ती होती म्हणजे त्याचा सुद्धा त्यांनी कसा प्रकारे उपयोग करावा हे लोकांना सांगितलं ही दातृत्वाची भावना ही आली कुठून ते फक्त आणि फक्त त्यांचे गुरु भगवान बुद्ध यांच्याकडून ते शिकले म्हणून आपण बघू शकतो की असा एक त्याग हा फक्त बोधिसत्व करू शकतो जो 10ही पारमितांचं काटेकोरपणे पालन करू शकतो या अशा आजच्या या दिवशी जे काही मी सांगण्यात माझ्या चिंतनातून जे काही सांगण्याचा प्रयत्न केला की हाच एक महत्वाचा मुद्दा आहे की जे पण आपण कुठली ज्या कोणत्या पुरुषाची आपण जेव्हा जयंती साजरा करतो त्याचा अर्थ काय होतो तर फक्त त्यांचं जीवनचरित्र वाचणं किंवा सांगणं हा मुख्य उद्देश नाहीये तर खरं तर त्यांच्या जीवनाकडून ही प्रेरणा घेता आली पाहिजे आणि
ती प्रेरणा घेऊन आपण स्वतः आपल्या जीवनात कसं परिवर्तन घडवून आणू शकतो, सकारात्मक बदल कसं घडवून आणू शकतो हे पाहणं फार गरजेचं आहे. आणि हे करत असताना मला असं वाटतं की मग आपण खऱ्या अर्थाने त्या महापुरुषांची जयंती साजरा करत आहोत. मला असं वाटतं आपण सर्वांनी मला खूप शांतपणे ऐकून घेतलं. फक्त ह्या चिंतनातून मी जे काही थोडेफार शब्द मांडू शकलो, माझे विचार मांडू शकलो, ते आपण खूप शांतपणे ऐकलं. त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार. मी इथेच थांबतो. धन्यवाद.